दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. जनजीवरती 2-4 दिवसापूर्वी बोललेलो आहे मी. ते खूप पुढचं जनरेशन आहे, त्याच्या नादी नका लागो. 12वी झाल्यानंतर करिअर किंवा प्रेमात पडतात. माझा सल्ला आहे, प्रेमात पडा. सिरियसली, आय एम नॉट जोकिंग. फक्त योग्य प्रेमात पडा. मला वाटलं ते फोर्थ राईट आणि ॲग्रेस मला तेवढाच फरक आहे. मी ॲक्टिंग करत नाही, मी फक्त ॲक्शन घेतो, जे काय आहे ते ऑनेस्टली सांगतो. तो इनोसन्स त्याच प्रसंगात पुरतं मी बोललो. बाकी यांनी मारामाऱ्याच खूप केल्यात शाळेत असताना. म्हणजे 2-4 प्रसंग मलाच माहिती आहेत. तर म्हणजे मारणं अन्यायाच्या विरोधात मी सांगतो. मला प्रपोजल आहे, तुम्ही एक PhD करून टाका माझ्यावरती. नाही, मी तुम्हाला सांगेन की म्हणजे तुम्ही फार सिनेमा बघत नाही तर स्वतःवरचा सिनेमा बघाल काही दिवसांनी. पण मला इंटरेस्टिंग गोष्ट काय वाटली की अन्याय झालाय, मारामारी केली, अमुक केलं, हे तुम्ही शाळेत कॉलेजमध्ये केलं. आता असं दिसलं, झुरळ दिसलं काही तर असं हात शिवशिवत नाही म्हणजे की आता म्हणजे हात सुळसुळता म्हणून तर मी सहाय्य करत असतो. हॅलो, क्लॉक इट सर, क्लॉक इट. जनजीवरती 2-4 दिवसापूर्वी बोललेलो आहे मी. ते खूप पुढचं जनरेशन आहे, त्याच्या नादी नका लागो. खूप पुढचे सगळ्या डिलेलू. मुलांचा सगळ्यात मोठा तरुणांचा प्रॉब्लेम होतो की कुठेतरी कळायला लागतं 12वी होता होता की आता आपल्याला करिअर काय करायचं, कुठं जायचं, सायन्स हे ते पुढचं. आणि नेमकं तिथंच माणसं प्रेमात पडायला लागतात. तो सगळा करिअरचा घोळ तिथे सुरू होतो की 12वी होता होताच की दिशा कुठली, त्याच्यात भलत्याच दिशेला जाण्याची शक्यता वाढते. आणि असे ऑब्स्टॅकल्स, त्याच्यातही सोशल मीडिया, मोबाईल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ते फोकस करणं तुमच्या पिढीपेक्षा ह्या पिढीला खूप अवघड झालं. इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत. तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगाल तरुण पिढीला? हे 2 गोष्टी. पहिलं जे म्हटलं की ते 12वी झाल्यानंतर करिअर किंवा प्रेमात पडतात. माझा सल्ला आहे, प्रेमात पडा. सिरियसली, आय एम नॉट जोकिंग. फक्त योग्य प्रेमात पडा. म्हणजे कशाच्याही प्रेमात नका पडू. ते योग्य ओळखता आलं पाहिजे, योग्य काय, अयोग्य काय. मी प्रेमात पडलो IAS व्हायच्या, मी प्रेमात पडलो पब्लिक सर्व्हिसच्या, म्हणून जे काही मी आहे तसं आपलं कोणाचं एक प्रेम असतं, ते प्रेम असलंच पाहिजे. कारण आपण जीव ओतून जोपर्यंत त्याच्यामध्ये काम करत नाही तोपर्यंत तशा पद्धतीचं यश भेटू शकत नाही. यश म्हणजे कमी जास्त प्रमाणात हेच असतं. पण तुम्हाला अत्युच्च शिखरावर ज्यावेळेस जायचं असतं तर त्या प्रमाणाचा जीव पण ओतायचा असतो, म्हणून ते प्रेमात पडलं पाहिजे. आजकाल जो सोशल मीडियाच्या ज्याच्याबद्दल आपण प्रश्न विचारला, तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. हे डिजिटल आहे, डिजिटल युग ज्याला म्हणू आपण. आणि जनजी म्हणजे यांची बाय डेफिनेशन की यांचा बर्थच डिजिटल युगात झालेला आहे. म्हणजे त्याला डिजिटल हे नवीन नाही आहे. त्याचा जन्म झाला आहे, तेच खातात, तेच जगतात, त्याच्यावरतीच जगतात. त्याच्यामुळं मोबाईल वापरणं, डिजिटल यूज करणं, सोशल मीडिया यूज करणं चुकीचं आहे का? अत्यंत बरोबर आहे. त्याचं चुकीचं काहीही नाही. कारण कोणत्या गोष्टीचा एक्सेस हा चुकीचा असतो. कोणतंही ते एक इक्विपमेंट आहे, त्याचे मीन्स आहे, माध्यम आहे. त्याचा वापर, गैरवापर करायचा का वापर करायचा हा आपल्या हातात आहे. याच्यावरती एक स्टडी पण झालेला आहे की सर्वसाधारणपणे जनजीचा किंवा जे बेसिकली सोशल मीडियावर खूप जास्त ॲक्टिव्ह असतात तर त्याच्यावरती अटेन्शन स्पॅन हा 8 सेकंदाचा आहे. इंडियामधल्या मुलांमध्ये अटेन्शन स्पॅन हा 8 सेकंदाचा आहे. त्याच्यामुळे ते एखादी रील बघताना ते 8 सेकंदापेक्षा जास्त बघत नाहीत. 8 सेकंद झाले की पुढच्यावरती जातात. तर क्लिक क्लिक म्हणजे ते मला पण आजकाल ते अंगठा वाटायला धड 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 होतो त्याच्यामध्ये. कारण ते अंगठे का अगोदर मी असं करायचो, मुलांनी सांगितलं असं नाही, ते असं करायचं असतं. तर ते म्हणजे आता अंगठे बहादर त्या काळास आपण असं म्हणायचो, आता हे अंगठे बहादर असे झालेले आहेत. कारण तो अंगठाचाच वापर होतो. प्रश्न तिथं नाही आहे. दुसरा एक स्टडी आहे की ज्याच्यामध्ये इंडियामधला ॲव्हरेज स्क्रीन टाईम पर्टिक्युलर यंगर जनरेशनमध्ये 8 ते 9 तासाचा आहे डेली, 8 to 9 days. प्रश्न त्या 8 ते 9 तासाचा पण नाही आहे. प्रश्न त्या 8 ते 9 तासामध्ये तुम्ही काय करता याचा आहे. तुम्ही फक्त फॉरवर्ड करताय, स्क्रोल करताय का त्याच्यावर विचार करताय. आपण जर बघितलं त्याची ते अल्गोरिदम लिहिलेलं आहे, ज्यांनी लिहिलं त्यांना अगोदरच माहित होतं, म्हणून त्यांनी ते अल्गोरिदम तसं केलं. सिलिकॉन व्हॅली
हे यांना याच्यामध्ये गुंफून ठेवायचं आहे, तसंच ते अल्गोरिदम आहे. काय की तुम्हाला आवडलं तुम्ही थांबता, जे नाही आवडलं लगेच बाजूला काढता. मग ते अल्गोरिदम ते कॅच करतं. काय कॅच करतं? याला हे आवडलंय, याला आवडलेलं नाही, टीका केलेली आहे, हा इथं हसलाय, एव्हरीथिंग इज देअर. हा इथं क्वेश्चन मार्क आहे, यांनी इथं लाईक केलंय, इथं नाही लाईक डिसलाईक केलंय. हे 24 तास 48 तास 2-3 दिवस झाले की तुम्हाला फक्त त्याच रील येतात ज्या तुम्हाला आवडलेल्या आहेत, हसवतायत किंवा थांबतायत. ज्या तुम्ही रिजेक्ट केलेल्या आहेत त्या विषयाच्या, त्या प्रकारच्या, त्या थॉटच्या रील तुम्हाला येत नाहीत, पाठवला जात नाही, कारण ते अल्गोरिदममध्येच लिहिलेलं आहे. परिणाम काय होतो? परिणाम हा होतो की तुम्हाला त्या अल्गोरिदम माहिती की तुम्हाला हेच आवडतंय, असेच विचार आवडतात, तुम्हाला आवडणाऱ्या रील येतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या विषयामध्ये गुंफून ठेवलं जे आवडतं त्याच्यामध्ये, म्हणून तुम्ही ते कंटिन्यू करत राहता 8-8 तास, 9 तास, 4 तास, 5 तास, जेवढा वेळ असेल त्याच्यामध्ये, कारण तुम्हाला ते पाठवलं जातं. त्याचा बिझनेस होतोय, मोबाईल कंपनीचा बिझनेस होतोय, तुमचा वेळ जातोय. बघण्यात चुकी नाही, चांगलं बघायला पाहिजे, चांगलं वाचायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही, एंटरटेन पण व्हायला पाहिजे. पण जे तुमच्याकडे येतंय त्याचा सोर्स काय याचा कधी प्रश्न विचारलाय का आपण? की माझ्याकडे XYZ फॉरवर्ड आला, ती रील आली, त्याचा सोर्स काय, ऑथेंटिसिटी काय आहे, त्याचं खरेपणा आहे का खोटेपणा आहे, हा प्रश्न पडणं महत्वाचं आहे. ते व्हेरीफाय 2-3 सोर्सेस कडून आपण करतो का फक्त ते आलंय म्हणून मान्य करतो? जर व्हेरीफाय केल्यानंतर योग्य वाटलं तर ती योग्य की अयोग्य हे ठरवतो का आपण? प्रश्न तिथे आहे. ते होताना दिसत नाही. जगामध्ये आपण ज्या 4थी औद्योगिक क्रांती आज जे म्हणतो, AIच्या माध्यमातून किंवा ITच्या माध्यमातून जी क्रांती आली, त्याच्यामधला हा सर्वात महत्वाचा भाग आहे. आणि आत्ता जे जगामध्ये जे आत्तापर्यंतचा इतिहास जर बघितला तर खूप मोठ्या प्रमाणात युद्ध झाले. आत्ताचं जे युद्ध चालू आहे ते विचारांचं युद्ध चालू आहे. तुम्ही विचारामध्ये गुरफटवायचे, वेगळ्या पद्धतीनं करायचं, आणि योग्य आहे की नाही ही तुमची विचार करण्याची ताकदच संपवायची, याच्यावरती युद्ध चालू आहे. मग तुम्ही त्याचे बळी होतायत का, हा प्रश्न तुम्हाला आणि मला विचारावा लागेल. आणि म्हणून जे तुम्ही स्क्रोल करताय आणि जिथं थांबताय, फक्त स्क्रोल पुरतं किंवा रील पुरतं थांबू नका. प्लीज आस्क, पॉज फॉर फ्यू सेकंड्स, 5 सेकंद, 10 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिट, आणि फक्त रूल पुरता जीवनामध्येही आपण जे करतोय आपण योग्य प्रवाहाने चाललोय का, योग्य दिशेनं चाललोय का, हा प्रश्न विचारायची गरज आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ते 30 सेकंद पण नसतात, त्या प्रवाहावर वाहत चाललोय. आता प्रवाहामध्ये पाठीमागच्या काही दिवसांनी 1-2 वेळेस मी हे उदाहरणं पण दिलेले आहेत. नदी वाहत चाललेली आहे, आता त्याचे मग ओंडके पण असतात, जशा लाटा येतात तसं वाहत जातो, आणि मासे पण असतात. तर ओंडक्याला स्वतःच अस्तित्व नाहीये, ते वाऱ्याच्या दिशेनं, प्रवाहाच्या दिशेनं, लाटेच्या दिशेनं, जिकडे बाहेर फेकलं बाहेर पडणार, जिकडे आलं तिकडे जाणार, ज्याला उचलू वाटलं जिला उचलणार, जिथं फेकं वाटलं फेकणार, ज्याला जाळू वाटलं त्याचं जाळणार. आणि मासा पण आहे, ते मासा त्याला प्रवाहाच्या विरुद्ध म्हटलं तर तो उड्या म्हणून पाठीमागच्या दृष्टीनं फोर्सच्या विरुद्ध पण जातो, कारण तो विचार करतोय, त्याला अस्तित्व आहे, तो जिवंत आहे. प्रश्न आपण विचारायचा आहे की आपण त्या माशासारखं जिवंतपणाने जगायचंय, विचारपूर्वक जगायचंय, का ओंडक्यासारखं वाहत जायचं. आणि म्हणून हे जे नवीन जनरेशन आहे ते खूप डीप जनरेशन आहे. मी तुम्हाला सांगतो खूप डीप आहे, भयंकर इनोव्हेटिव्ह आयडिया आहे त्यांच्याकडे, कष्ट करण्याची तयारी पण आहे. आपण बरेच म्हणतो ते आळशी आहेत, अत्यंत चूक, आळशी नाही आहेत ते. आपल्या काळामध्ये किंवा ह्या जनरेशनच्या अगोदरच्या कोणत्याही जनरेशनमध्ये मेंटल इश्यूवरती कुणी बोललेलं दिसलं का? वेडे म्हणायचे, वेडपटे सोडून द्या. ते करेज ह्या जनरेशनमध्ये आहे की मेंटल इश्यूवरती बोलतात. 10 वर्षाच्या वयाचे एन्व्हायरमेंट क्लायमेट चेंजवरती ऍक्टिव्हिस्ट आहेत ह्या जगामध्ये. आपल्यामध्ये करेज आहे का ऍक्टिव्हिस्ट होण्याचं? सावित्रीबाई फुले ऍक्टिव्हिस्ट होत्या म्हणून मुलींना शिक्षण भेटलं. त्याच्यानंतर आता हे जनरेशन असे ऍक्टिव्हिस्ट तयार करतात 10-10 वर्षाचं. ते आपल्यामध्ये करेज आहे का? जगातले जे जे मोठे म्हणजे LGBTQ याच्यावरती आपल्या बोलण्याची तयारी तरी होती का? आज त्याच्यावरती लॉ चालू आहे, डिस्कशन चालू आहे, बोलतायत, एक्सप्रेस होत आहेत.
आपल्यामध्ये किंवा आपल्या जनरेशनमध्ये होतं का? तर दे आर अडॅप्टिंग देमसेल्फ विथ टाइम. प्रश्न फक्त एवढाच आहे, हे ट्रान्झिशनमध्ये आहे, एक कोणत्या फेजमधून जात आहेत आणि या फेजमध्ये त्यांचा ओंडका होऊ नये म्हणून त्यांना योग्य दिशा दाखवणं ही आपल्या समाजाची सर्वांची जबाबदारी आहे. ती आपण पार पाडतोय का नाही, हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. ती आपण सर्वांनी, मग पेरेंट्स असतील, शिक्षक असतील, अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, लिडरशिप असेल, या सगळ्या लेवलची लिडरशिप, सोशल पासून सगळ्या लेवलची, यांनी हे बघायचंय की यांना फक्त योग्य दिशा दाखवायची आहे. पण ती योग्य दिशा दाखवण्यासाठी सुद्धा आपल्याला आपण दिशाहीन नाही आहे हे पण बघावं लागणार आहे.